तर दुसरी बातमी पुण्यातूनच आहे। पुण्यातील शिरूर तालुक्यातील बिबट्याला जेरबंद केले। या बिबट्याला ठार मारण्याची ग्रामस्थांनी मागणी केली। बिबट्याला पकडल्यानंतर स्थानिकांनी एकच गोंधळ हा घातलेला आहे। पुण्यातील शिरूर भागात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर हा बघायला मिळतोय। बिबट्याने अनेकांवर हल्ले केलेले आहेत। यामध्ये काही जण हे मृत्युमुखी सुद्धा पडलेले। त्यामुळे इथले ग्रामस्थ आक्रमक झाले आणि या ग्रामस्थांनी ज्या बिबट्याला पकडलेला आहे त्याला तिथेच ठार मारा अशी मागणी केली आणि स्थानिकांनी मोठा गोंधळ सुद्धा घातला होता। तर शिरूरमधील बिबट्याच्या हल्ल्याची घटना दुर्दैवी आहे। बिबट्यांना रेस्क्यू सेंटरमध्ये पाठवण्याची तयारी सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। परवानगी मिळाल्यास रेस्क्यू सेंटरमध्ये पाठवणार असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। सरकारला विनंती करणार आहोत की एकीकडे हे बिबटे जे आहेत हे काही प्रमाणात पकडून आणि ज्या ठिकाणी रेस्क्यू सेंटर्स आहेत त्या ठिकाणी ते देण्याची आम्हाला त्यांनी परवानगी द्यावी आणि त्यासोबत मोठ्या प्रमाणात स्टरलायझेशनचा प्रोग्राम हा देखील जे काही प्रचलित धोरण आहे त्या धोरणाप्रमाणे केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते। तशा प्रकारची परवानगी आम्हाला द्यावी, कारण आता जो काही आपल्याकडे जंगलाचा किंवा बाकी जो एरिया आहे त्याच्या तुलनेत ही संख्या मोठी झालेली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर, पाहूयात। आपण पाहतोय की हा पिंपरखेडची जी घटना आहे ती हृदय पिळवटून सोडणारी आहे। या पिंपरखेडच्या रोहन बोंबे याच्या बिबट्याच्या हल्ल्यानं या ठिकाणी मानवी वस्तीवरील हल्ल्याचा उद्रेक हा शिरूर तालुक्याच्या पिंपरखेडचा खरं तर संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्याला पडलेला आणि त्यातूनच खरं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असणाऱ्या मनसर या ठिकाणी पुणे नाशिक हायवे हा तब्बल 15 तास अडवत या ठिकाणी लोकांनी रास्ता रोको केलेला आहे आणि याला पुढील दिशा आणि खरं तर हा 57वा बळी या भागातला आहे। 1200 पेक्षा जास्त बिबटे आहेत। शासन एका बिबट्याला नरभक्षकाला ठार मारण्याची भूमिका देत आहे। त्यामुळे कुठेतरी या भावनेचा असंतोष आणि हा जनसमुदायाचा आक्रोश पाहायला मिळालेला आहे। जो बिबट मनुष्य संघर्ष आहे त्या बिबट मनुष्य संघर्षामध्ये आपण या ठिकाणी पाहतोय की कुठेतरी मार्ग सुटेल, प्रश्न सुटेल, त्यासाठी मंत्रालयामध्ये वनमंत्री गणेश नाईक आणि मंत्रिमंडळाच्या माध्यमातून बैठक संपन्न झाली। याचा बैठकीचा पूर्ण आराखडा या ठिकाणी देण्यात आला, परंतु हे कधी होणार, केव्हा होणार आणि याच्यावरती उपाययोजना कधी होणार यावरती सुद्धा नागरिक ठाम होते। त्यामुळे कुठेतरी नागरिकांचा या ठिकाणी असंतोष पाहायला मिळालेला आहे। गेल्या 2 दिवसाच्या नंतर या ठिकाणी प्रशासनानं कुठेतरी सुटकेचा श्वास सोडलेला आहे। नागरिकांना शांत करण्यामध्ये कुठेतरी प्रशासनाला जरी यश आलं असलं तरी मनुष्य बिबट्या संघर्षाची कहाणी अजून संपलेली नसल्याचं या ठिकाणी नागरिकांच्या वतीनं सांगण्यात आलं आहे। जगदीश।